येस विद्यार्थ्यांनो सर्वांना सप्रेम जय भीम. गुड मॉर्निंग आणि सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ओके, तर आज या पावन दिनी आपण आपला क्लास घेऊया. टॉपिक तोच आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. ओके, आणि यामध्ये आज आपण बघणार आहोत की जेव्हा रिपोर्टेड स्पीच ही जेव्हा इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल, रिपोर्टेड स्पीच जेव्हा इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं है ना. रिपोर्टेड स्पीच इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर कसं आपण वाक्य बनवतो. तर सर्वप्रथम रूल हा म्हणतो की जेव्हा रिपोर्टेड स्पीच इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल त्यावेळेस कंजंक्शन च्या जागी म्हणजे जिथे आपण कंजंक्शन घेतो, आतापर्यंत काय घेत होतो, दॅट घेतला, इफ वेदर घेतला, कधी कधी घेतला नाही, जसं WH क्वेश्चन मध्ये आहे ना. तर इथे कंजंक्शनच्या जागी आपण दोन वस्तू घेतो, एक तर टू घेतो किंवा नॉट टू घेतो. टू केव्हा घ्यायचा जेव्हा सेंटेन्स अफर्मेटिव्ह असेल, आणि नॉट टू केव्हा घ्यायचा जेव्हा सेंटेन्स नेगेटिव्ह असेल. म्हणजे अफर्मेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर टू घ्यायचा, नेगेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर नॉट टू घ्यायचा. ओके, येस. त्यानंतर हा जो रिपोर्टिंग वर्ब आहे, रिपोर्टिंग वर्बला चेंज करायचा आणि कसे घ्यायचे, ऑर्डर्ड, रिक्वेस्टेड, सजेस्टेड, ओके, कमांडेड, या पद्धतीने आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सचे रिपोर्टिंग वर्ब चेंज करायचे. सिंपल आहे, आपण बघूया कसं. फॉर एक्झाम्पल असं वाक्य आहे, द किंग सेड हँग द कल्प्रिट. कल्प्रिट म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, गुन्हेगार. द किंग सेड हँग द कल्प्रिट. आता हा एक सेंटेन्स आहे, या सेंटेन्सला अनालाइज केलं तर आपल्याला दिसते हा हँग आहे वर्बचा फर्स्ट फॉर्म, म्हणजे हा सेंटेन्स वर्बच्या फर्स्ट फॉर्मने सुरू होतोय, तर हा झाला इम्परेटिव्ह सेंटेन्स. ओके, हा इम्परेटिव्ह सेंटेन्स जो आहे तो त्याच्यामध्ये नेगेटिव्हिटी नाही आहे, तर हा अफर्मेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. याला कोणता सेंटेन्स बनायचं, अफर्मेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स बनवूया. चला आता सुरू करूया वाक्य. हा सेट रिपोर्टिंग वर्ब आहे आणि द किंग काय स्पीकर आहे, तर आपण लिहूया द किंग. आता जो रिपोर्टिंग वर्ब आहे सेट, त्याला आपल्याला काय घ्यायचं आहे, ऑर्डर्ड, रिक्वेस्टेड या पद्धतीने घ्यायचं आहे. आता किंग नेहमी काय करेल, ऑर्डर करेल ना, म्हणून इथे घेऊ आपण ऑर्डर, द किंग ऑर्डर. आता बघा हा बाहेरचा पार्ट लिहिला, आता आतमधला पार्ट लिहायचा आहे. तर इथे आपण एक जॉईनिंग वर्ड कंजंक्शन देतो, तर कंजंक्शनच्या जागी आपण टू घेणार किंवा नॉट टू घेणार. सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे म्हणून इथे आपण काय घेणार, टू घेणार. टू हँग द कल्प्रिट, टू हँग द कल्प्रिट असं घेऊ है ना, टू हँग द कल्प्रिट. इथे बघा हा जो जॉईनिंग वर्ड आहे हा घेतला. जॉईनिंग वर्ड नाही म्हणता येत, ऍक्च्युली आपण काय केलं की हा जो वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे याला टू हँग करून टाकून याला इन्फिनिटिव्ह बनवून टाकू. व्हॉइसेसमध्ये असंच काहीतरी केलं होतं. ही द किंग ऑर्डर टू हँग द कल्प्रिट. ओके, एक आणखी बघा, ही
said to Mohan. He said to Mohan, don't make any noise. Don't make any noise. He said to Mohan, don't make any noise. आता इथे बघा, हा वर्बचा फर्स्ट फॉर्म. ओके, मेक एनी नॉइज हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, पण इथे डोंट आला आहे म्हणून हे नेगेटिव्ह झालं. हा पूर्ण सेंटेन्स काय होईल? नेगेटिव्ह होईल, पण परत इम्परेटिव्ह होईल. हा नेगेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि या नेगेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्सला आपल्याला टर्न करायचं आहे कशामध्ये? तर याला इनडायरेक्टमध्ये करायचं. तर रिपोर्टिंग वर्ब आहे सेट टू, तो चेंज करू. तर ही आता हे सेट टू काही घेऊ शकतो आपण, ऑर्डर, रिक्वेस्टेड, कमांडेड वगैरे वगैरे. तर मी इथे रिक्वेस्टेड बोलतो. ही रिक्वेस्टेड मोहन. आता हा नेगेटिव्ह इम्परेटिव्ह आहे, तर आपल्याला जॉइनिंग वर्ड काय करावं लागेल? नॉट टू. पण त्याच्यासाठी आपल्याला डोंट काढावं लागेल. डोंट निघेल, त्या ठिकाणी काय? नॉट टू मेक एनी नॉइज. नॉट टू मेक एनी नॉइज. ही रिक्वेस्टेड मोहन नॉट टू मेक एनी नॉइज. या पद्धतीने आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेसचा डायरेक्टचा इनडायरेक्ट करतो. ओके, विद्यार्थ्यांना कळलं का? एकदा रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड? हा विद्यार्थ्यांना, सो यू हॅव अंडरस्टूड? व्हेरी गुड. आता काही लेटचे वाक्य बघूया जे इम्परेटिव्ह सेंटेन्स असतात. सपोज करा असा एक इम्परेटिव्ह सेंटेन्स आला. Rajan said to us, let us sit in the shade. Let us sit in the shade. आता हे वाक्य थोडं बघा. Rajan said to us, let us sit in the shade. हे सुद्धा एक इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. पण या इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये लेटने सुरुवात होते. ओके, लेटनी सुरुवात होणार आहे, म्हणजे ॲक्च्युली लेटसने सुरुवात होणार आहे. लेटसने. आता तो काय म्हणतोय की चला आपण शेडमध्ये बसूया. आता इथे बसणार कोण आहे शेडमध्ये? तर हे जितके लोक असतील जे अस आहेत ते, आणि त्यांच्यासोबत राजन तो सुद्धा येऊन बसणार आहे, म्हणजे सर्वचे सर्व बसणार आहे ना. असं जेव्हा इनडायरेक्ट डायरेक्ट करायला येईल आपल्याला, त्यावेळेस लक्षात कसं ठेवायचं बघा. हा जो रिपोर्टिंग वर्ब सेट टू आहे याला एकच याच्यात चेंज करायचं. कशामध्ये? प्रपोज्ड. जेव्हा असं दिसेल आपल्याला इथे काहीतरी करायला लावलं आणि ते जे करायला लावलं आहे ते सगळे मिळून करणार आहे, तर त्यावेळेस रिपोर्टिंग वर्ब नेहमी काय घ्यायचा? प्रपोज्ड घ्यायचा. ओके, आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स जो आहे हा लेटवाला, याला वी शूडच्या फॉर्ममध्ये लिहायचं. जसं बघा, मी लिहितो राजन प्रपोज्ड. हा रिपोर्टिंग वर्ब प्रपोज्ड करून टाक. राजन प्रपोज्ड, आणि त्यानंतर दॅट घ्यायचं, हा कंजंक्शन घ्यायचं दॅट, आणि मग वी शुड सिट इन द शेड. वी शुड सिट इन द शेड. म्हणजे बघा कसं केलं. रिपोर्टिंग वर्ब प्रपोज्ड केलं, कंजंक्शन दॅट घेतला, आणि त्यानंतर बाकीचं हे लिहिलं. बाकीचं कसं लिहिलं? इथे आपल्याला कसं, इथे वी शुड
हा वी शूड कंपल्सरी राहील. म्हणजे असं समजा आपण लेटेस्ट काढून वी शूड घेतोय. गॉट इट विद्यार्थ्यांनो? स्टुडंट्स सर व्हिडिओ तर हा लेटवाले सेंटेन्सेस कळले. लेटवाल्या सेंटेन्सेस मध्ये जेव्हा कधीही आपल्याला असं दिसल्यास की तो काहीतरी करायला लावतोय आणि सगळे मिळूनच करणार आहे, त्यावेळेस रिपोर्टिंग वर्ब प्रपोज्ड घ्यायचं आणि लेटेस्टला वी शूड मध्ये चेंज करून घ्यायचं. ओके, जसं बघा आणखी एक बघा. राहुल said let's play cricket. Let's play cricket. ठीक आहे. तर इथे बघा परत सेड आहे, लेट्स आहे, है ना. तर लेट्स आहे तर मग आपण इथे प्रपोज घेणार. राहुल प्रपोज्ड that we should play cricket. Rahul proposed that we should play cricket. Got it, students? एकदा रिप्लाय करा. Have you understood? Very good, very good. चला मग पुढचं बघूया. पुढचा सेंटेन्स जो राहील एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. म्हणजे जेव्हा आपली रिपोर्टेड स्पीच काय राहील, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स राहील. रिपोर्टेड स्पीच जेव्हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स राहील त्यावेळेस काय करायचं. तर सर्वप्रथम रूल म्हणतो की हा जो एक्सक्लेमेटरी आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, त्याला असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला सर्वप्रथम असर्टिव्ह सेंटेन्सेस मध्ये कन्वर्ट करायचं. त्यानंतर काय करायचं, त्याचे इनडायरेक्ट करत असताना पहिली गोष्ट कंजंक्शन दॅट घ्यायचं आणि रिपोर्टिंग वर्ब काय घ्यायचं, एक्सक्लेम घ्यायचं. रिपोर्टिंग वर्ब एक्सक्लेम घ्यायचं. हे 2-3 मायनरचे चेंजेस करायचे. आता एक सेंटेन्स घेऊया, त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. सपोज करा असा एक सेंटेन्स आहे, व्हॉट अ ब्रेव बॉय ही इज. They said what a brave boy he is. आता हा जो सेंटेन्स आहे विद्यार्थ्यांना, हा जो सेंटेन्स आहे, हा सेंटेन्स आहे एक्सक्लेमेटरी. तुम्हाला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जेव्हा सांगितलं होतं त्यामध्ये मी सांगितलं होतं की हे सेंटेन्सेस भावना अचानक व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. तर हा सेंटेन्स भावनात्मक सेंटेन्स आहे, ज्यामध्ये आपण काय करतोय, आपल्या मनातील भावना प्रकट करतोय. यामध्ये 2-3 गोष्टी नोट करण्यालायक आहे की हा वॉट जो आहे हा प्रश्नार्थी शब्द नाही, हा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी यूज मध्ये आहे. इथे हा चा आर्टिकल आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. हा जो ब्रेव आहे हा ब्रेव ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. बॉय हा नाउन आहे. हा ही जो आहे हा सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे, इज काय वर्ब आहे.
आता बघा, आपल्याला त्याने सर्वप्रथम सांगितलं की एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला असर्टिव्ह बनवायचं. तर हा जो सेंटेन्स राहील हा असर्टिव्ह पहिले बनवावा लागेल. अच्छा, असर्टिव्ह बनवत असताना काय करायचं, तर असर्टिव्ह बनवत असताना त्याला चेंज करायचं. म्हणजे कसं, तर बघा एक्सक्लेमेटरी आहे, सब्जेक्ट मागे पुढे आहे, म्हणजे मागेच आहे, सब्जेक्ट आणि वर्ब मागे आहे. पण आपल्याला असर्टिव्हमध्ये सब्जेक्ट आणि वर्ब पुढे लागतात. तर हे सब्जेक्ट आणि वर्ब आपण काय करणार, पुढे आणणार आणि वाक्य बनवणार. तर या वाक्याचं असर्टिव्ह कसं बनेल विद्यार्थ्यांनो, असर्टिव्ह या पद्धतीचं बनेल. कसं, ही इज अ व्हेरी ब्रेव बॉय. ही इज अ व्हेरी ब्रेव बॉय. आता बघा काय चेंजेस केले आपण असर्टिव्ह बनवत असताना. आपण हा सब्जेक्ट प्रथम लिहिला, मग इज हा वर्ब लिहिला, हा ब्रेव ॲडजेक्टिव्ह प्रश्नामध्येच होता, हा बॉय नाऊन सुद्धा होता. फक्त हा व्हेरी शब्द आपण एक्स्ट्रा टाकला. हा व्हेरी जो आहे हा वाक्यातला ॲडवर्ब आहे, क्रियाविशेषण. हा व्हेरी का आला, तर असं समजा वॉट काढला आपण आणि त्याच्या जागी आपण व्हेरी हा शब्द लावला. तर याचं एक्झॅक्ट असर्टिव्ह हे बनलं या फॉर्मॅटमध्ये, ज्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब काय समोर आहे. इथे दे हा स्पीकर आहे आणि सेड काय रिपोर्टिंग वर्ब. आता आपण इनडायरेक्ट लिहित असताना याला आपण आपल्या स्टाईलमध्ये लिहू. तर मग लिहू दे. रिपोर्टिंग वर्ब सेड आहे, त्याचं काय होईल, एक्सक्लेम. दे एक्सक्लेम. आणि जॉइनिंग वर्ड कंजंक्शन काय घेतला, दॅट. दे एक्सक्लेम दॅट. आणि याचं आता असर्टिव्हचं आपण इनडायरेक्ट करू बेसिक रूल्सच्या हेल्प. हा ही जो थर्ड पर्सन आहे त्याला थर्ड पर्सनच ठेवूया, ही. पुन्हा बघा, सेट रिपोर्टिंग वर्ब होता, पास्ट टेन्समध्ये होता. पास्ट टेन्समध्ये होता तर आतमधला सेंटेन्स पास्टमध्ये करायचं. तर इजचं काय होतं, वॉज. ही वॉज अ व्हेरी ब्रेव बॉय. ही वॉज अ व्हेरी ब्रेव बॉय. ही वॉज अ व्हेरी ब्रेव बॉय. असं हे सेंटेन्स होईल. आणखी एक सेंटेन्स बघूया स्टुडंट्स, आणखी क्लॅरिटी येईल. शी सेड. शी सेड हाऊ अनफॉर्च्युनेट I have been. How unfortunate I have been. हा एक सेंटेन्स आहे. आता इथे बघा, पुन्हा हे हाऊने सुरू झालं. हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. याच्यामध्ये हा सब्जेक्ट आहे, हा ऑक्झिलरी आहे आणि हा मेन वर्ब आहे. ओके, इथे हा अनफॉर्च्युनेट ॲडजेक्टिव्ह आहे आणि हाऊने सुरू होत आहे सेंटेन्स. सर्वप्रथम याचा असर्टिव्ह बनव. असर्टिव्ह बनवताना हाऊ काढावा लागेल, नो डाऊट, आणि सब्जेक्टने सुरुवात करावं लागेल वाक्याची. तर कसं होईल याचं असर्टिव्ह, आय हॅव बीन. सब्जेक्ट ऑक्झिलरी मेन वर्ब लिहिला, त्याच्यानंतर काय, हा ॲडजेक्टिव्ह लिहू. सॉरी, ॲडजेक्टिव्हच्या अगोदर हाऊ काढून आपल्याला ॲडवर्ब घ्यावा लागेल. ॲडवर्ब आपण घेऊ शकतो, मी तो व्हेरीच घेतो. I have been very unfortunate. I have been very unfortunate. आता हा जो स्ट्रक्चर बनवला, हा स्ट्रक्चर कसा झाला, असर्टिव्ह स्ट्रक्चर झाला. इथे हाऊच्या रिप्लेसमेंटमध्ये व्हेरी आलं आणि बाकी मांडणी आपण अशी केली. आता हा जो असर्टिव्ह बनला याचं आपल्याला काय करावं लागेल, इनडायरेक्ट करावं लागेल. तर सुरू करूया. शी सेड. सेडच्या जागी काय घेणार आपण, शी एक्सक्लेम. शी एक्सक्लेम. त्यानंतर काय येतं, जॉइनिंग वर्ड कंजंक्शन, तो या ठिकाणी घ्यावा लागतो, दॅट. शी एक्सक्लेम दॅट. आता आय हा फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे, त्याला थर्ड पर्सनमध्ये न्यावं लागेल. आय कोणाला रेफर करतोय, स्पीकरला. स्पीकर शी आहे, मुलगी आहे, तिचा थर्ड पर्सन प्रोनाउन शी होईल, दॅट शी. पुन्हा रिपोर्टिंग वर्ब पास्टमध्ये आहे, तर आतमधल्या ते सेंटेन्सचा टेन्सही चेंज करायचा आहे, पास्ट करायचा आहे. इथे हॅवचं काय होतं, हॅड. She had been very unfortunate. She had been very unfortunate. The final answer will, she exclaimed that she had been very unfortunate. Yes. सुवर्णाने एकदम करेक्ट सांगितलं. Very good.
सो स्टुडंट्स, हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा इनडायरेक्ट नॅरेशन होतं. एकदा रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड स्टुडंट्स? स्टुडंट्स प्लीज रिप्लाय. टाईपचा सेंटेन्स उरला आहे आणि तो आहे ऑब्जेक्टिव्ह सेंटेन्स. तर आपण तेही कम्प्लीट करू. जेव्हा आपली रिपोर्टेड स्पीच ऑप्टेटिव्ह सेंटेन्स राहील. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स कोणते असतात? जे सेंटेन्स आपण प्रेयर किंवा विश करण्यासाठी यूज करतो. फॉर एक्झाम्पल, त्यांच्यासाठी काही रूल नाही, एक स्पेशल फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटनेच करायचं. द ओल्ड मॅन said to his son, God bless you. The old man said to his son, God blessed you. आता हा गॉड ब्लेस्ड यू हा सेंटेन्स मुळात ऍक्च्युली कसा सेंटेन्स आहे? हा मुळात सेंटेन्स आहे मे गॉड ब्लेस यू. ठीक आहे, मला लिहिला जातो शॉर्ट मध्ये गॉड ब्लेस यू. ओके, आता जेव्हा कधीही असा आपल्याला ऑप्टेटिव्ह सेंटेन्स यामध्ये आयदर आपल्याला प्रेयर दिसेल किंवा विश दिसेल है ना, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे? तर सर्वात प्रथम हा जो रिपोर्टिंग वर्ब आहे, हा रिपोर्टिंग वर्ब आपल्याला काय करावं लागेल? काढून त्या जागी प्रेयर किंवा विश, प्रे किंवा विश असा आपल्याला वर्ब घ्यावा लागेल. कसं? आपण घेऊया. द ओल्ड मॅन प्रेड. इथे विश जरी घेतला तरी चालतो. द ओल्ड मॅन प्रेड for his son that God might bless him. इथे बघा काही मायन्यूटचे चेंजेस केले आहेत. पहिली गोष्ट, हा जो मे गॉड ब्लेस यू आहे, हा मेचं काय केलं इथे? माइट केलं. आणि हा जो यू आहे याला काय केलं? हिम केलं. गॉड माइट ब्लेस हिम. ठीक आहे, द ओल्ड मॅन प्रेड फॉर हिज सन दॅट गॉड माइट ब्लेस हिम. आणखी एक बघूया. They said, may God save your country. May God save your country. May God save your country. सुरू करूया. कसं होईल? They wished that God might save their country. God might save their country. याच्यात बघा, हा मेचं माइट केलं
आणि युअरचं काय केलं, देअर. युअरचं देअर केलं. हे चेंजेस करून हे वाक्य लिहिलं. तर ऑप्टेटिव्ह सेंटेन्स क्लिअर झाला स्टुडंट्स? एकदा रिप्लाय करा. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स क्लिअर झाला? ठीक आहे. ॲक्च्युली ते चॅप्टर एंड होतो, पण मी तुम्हाला जायच्या अगोदर एक वाक्य आहे ते मला तुम्ही इनडायरेक्ट करून द्या. ठीक आहे. तर मी तुम्हाला देतो ते तुम्ही लिहून घ्या कुठेतरी आणि त्याला ट्राय करून उद्या मला त्याचा आन्सर सांगा. सिंपल सेंटेन्स आहे. द ओल्ड वुमन said, the old woman said, my son, I lived for you, but it doesn't mean that you should treat me as you like. एक काम करा, आताच करून दाखवा. उद्याचा सोडा. आताच मी तुम्हाला 2 मिनिटं देतो. त्या 2 मिनिटात कोणीतरी याचं इनडायरेक्ट करून दाखवा. The old woman said, my son, I lived for you. But it doesn't mean that you should treat me as you like. Can anybody make indirect speech of the following sentence? हे बनवलं असेल ते चेक करा. ओके. सर्वप्रथम इथे बघा, द ओल्ड वुमन क्या आहे, हा स्पीकर आहे. सेड काय, रिपोर्टिंग वर्ब आहे. सेकंड फॉर्ममध्ये आहे, म्हणजे पास्ट टेन्समध्ये आहे, म्हणजे आतमधलं सेंटेन्स पास्ट करायचं. आता आतमधलं सेंटेन्स खूप लांब आहे. ओके. आतमधलं सेंटेन्स खूप लांब. त्यामध्ये हा जो मायसन आहे, हा मायसन नंतर कॉमा आहे ना, तर हा लिस्नर आहे. हा लिस्नर. ओके. आता बघायचं की या सेंटेन्समध्ये एकच सेंटेन्स आहे, एक फुलस्टॉप एक सेंटेन्स आहे. या सेंटेन्समध्ये किती पार्ट्स आहेत? या सेंटेन्समध्ये आपल्याला बघूया पार्ट किती आहे. I live for you, हा एक पार्ट है. It doesn't mean, हा एक दूसरा पार्ट है. You should treat me, हा तीसरा पार्ट है. आणि you like, हा चौथा पार्ट है. आणि हे चार पार्ट्स काही कंजंक्शन ने जोडले, बट, that आणि as. ठीक आहे. तर असे 3 कंजंक्शन्सनी 4 पार्ट्स जॉईन केले. का, कोणत्या बेसिसवर आपण यांना पार्ट्स म्हणतोय? तर यांना आपण यांच्यामध्ये चारही पार्ट्समध्ये 4 फायनाईट वर्ब्स आहेत, म्हणजे 4 मेन वर्ब्स आहेत. त्यांना बघूनच यांना आपण वेगवेगळे पार्ट्स म्हणतोय. तर हा बघा इथे जसं हा आय सब्जेक्ट आहे, हा लिव्ड काय, हा मेन वर्ब आहे. इथे बघा हा डज ऑक्झिलरी वर्ब आहे आणि मीन मेन वर्ब आहे. सेकंड पार्टमध्ये डज ऑक्झिलरी वर्ब, मीन मेन वर्ब. थर्ड पार्टमध्ये हा शुड ऑक्झिलरी वर्ब आहे आणि ट्रीट मेन वर्ब आहे. आणि फोर्थ पार्टमध्ये फक्त हा मेन वर्ब आहे. तर प्रत्येक पार्टमधलं स्ट्रक्चरमधलं आपल्याला दिसलं की काही मेन वर्ब, काही ऑक्झिलरी वर्ब आहे. आता रिपोर्टिंग वर्ब पास्टमध्ये आहे, तर आतमधलं पूर्ण सेंटेन्स पास्टमध्ये करायचं आहे. म्हणजे इथल्या प्रत्येक पार्टमधल्या वर्बला किंवा ऑक्झिलरी वर्बला जो ॲप्लिकेबल असेल त्याला आपल्याला पास्टमध्ये करावं लागेल. जिथे ऑक्झिलरी प्रेझेंट असेल तिथे ऑक्झिलरीचं पास्ट होईल आणि जिथे मेन वर्ब प्रेझेंट असेल तिथे मेन वर्बचा पास्ट होईल. ओके. तर आता सुरू करू. तर कसं होईल हे, द ओल्ड वुमन आहे, ओल्ड वुमन टोल्ड. लिस्नर प्रेझेंट आहे ना, तर सेट टूचं काय होईल, सेटचं काय होईल, टोल्ड. आणि माय सन हा लिस्नर आहे, बाहेर घेऊन येऊ आणि इथे लिहावं लागेल हर सन. हा सन तिचा आहे ना, म्हणून आपण तिला हर सन म्हणू. ओके. मग जे की हे सगळे पार्ट्स असर्टिव्ह आहेत, तर इथे आपल्याला कंजंक्शन काय करावं लागेल, दॅट. ओके.
आता हा जो आय आहे हा आय स्पीकरच्या हिशोबाने चेंज होईल आणि जो यू आहे हा लिस्नरच्या हिशोबाने चेंज होईल. म्हणजे आय हा फर्स्ट पर्सन प्रोनाउन राहील, यू हा सेकंड पर्सन प्रोनाउन राहील. ओके. तर आता इथे बघू आय आय कोण आहे स्पीकर, स्पीकर ओल्ड लेडी आहे म्हणून काय होईल शी. आता इथे लीव्ड जो आहे, सॉरी इथे लीव्ड नाही पाहिजे होतं, लीव पाहिजे. आय लीव फॉर यू. ओके, आय लीव फॉर यू. तर आता इथे लीव जो आहे हा फर्स्ट फॉर्म झाला, त्याला पास्ट करावं लागेल. तर काय होईल शी लीव्ड फॉर. आता यू आहे, हा यू कोणाला रेफर करतो लिस्नरला. लिस्नर मुलगा आहे, मुलाचं थर्ड पर्सन प्रोनाउन काय होईल ही, आणि त्याच्या जागी आपण लिहू हिम. हिम का लिहिलं कारण हा लीव्हच्या नंतर येतो आहे ना, म्हणून ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये लिहावं लागेल. तर शी लीव्ड फॉर हिम. मग या कंजंक्शन बट, तर तो बटच घेऊया. बट इट डझंट मीन, इट डझंट मीन मध्ये इटला चेंज नाही करणार, इट ॲज इट इज राईट. डजचा पास्ट काय होईल डिड. इट डिडंट मीन. जेव्हा ऑक्झिलरीला चेंज करतो तेव्हा आपण मेन वर्बला हात लावत नाही, मेन वर्ब ॲज इट इज ठेवतो. इट डिडंट मीन. त्यानंतर बघा कंजंक्शन आहे दॅट. इट डिडंट मीन दॅट. मग पुन्हा यू शुड ट्रीट मी. यू विल चेंज अकॉर्डिंग टू लिस्नर. लिस्नर मुलगा आहे तर काय होईल ही. शूडचा पास्ट काय होतो शूडच होतो. ही शुड ट्रीट मी. आता हा मी जो आहे हा प्रोनाउन कोणासाठी लागू होईल, हा स्पीकरसाठी. ही ओल्ड लेडी आहे म्हणून तिथे काय लिहावं लागेल आपल्याला हर. ट्रीट हर. मग कंजंक्शन येतोय ॲज, आणि मग फायनली यू लाईक. यू स्टँड्स फॉर लिस्नर म्हणून ॲज ही, आणि लाईकचा पास्ट लाईट. ठीक आहे. त्याचा फायनल आन्सर होईल the old man told her son that she lived for him, but it didn't mean that he should treat her as he liked. याचं एक्झॅक्ट डायरेक्ट स्पीच हे होईल. आय होप तुम्हाला समजलं असेल. एकदा रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड स्टुडंट्स? हॅव यू अंडरस्टूड? व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड. चला मग आता नेक्स्ट चॅप्टरकडे वळूया. नेक्स्ट चॅप्टर सुद्धा टफेस्ट चॅप्टर आहे. टफेस्ट चॅप्टर घेऊया आता. चलो नेक्स्ट चॅप्टर आहे, टॉपिक आहे तो आहे क्लॉजेस. क्लॉजेस त्याला मराठीत म्हणतात उपवाक्य. याला आपण काय म्हणतो उपवाक्य म्हणतो. तर विद्यार्थ्यांनो क्लॉजेस शिकण्यापूर्वी त्याची आपल्याला व्याख्या शिकावं लागेल, आणि व्याख्या शिकण्यासाठी दोन शब्दांची आपल्याला ओळख असणं आवश्यक आहे. ते काय असते ते आहे सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. ठीक आहे, सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. तर आपल्याला माहिती आहे की सब्जेक्ट काय, पण प्रेडिकेट हा फर्स्ट टाइमच मी उच्चारतो. चला बघूया काय असते. मी एक सेंटेन्स लिहितो. माय फ्रेंड lives in Mumbai. My friend lives in Mumbai. माझा मित्र मुंबईला राहतो. आता बघा
या सेंटेन्सला आपण अनालाइज करू. या सेंटेन्समध्ये राहण्याची ऍक्शन आहे, तर राहण्याची ऍक्शन दाखवणारा शब्द कोणता आहे? लिव्स. तर हा लिव्स या सेंटेन्सचा मेन वर्ब होईल. लिव्स या सेंटेन्सचा मेन वर्ब. बरं सेंटेन्सला बघा, तर राहतोय कोण? तर राहण्याची क्रिया करतोय माय फ्रेंड, म्हणून या माय फ्रेंडला आपण काय म्हणणार? सब्जेक्ट. माय फ्रेंड विल बी सब्जेक्ट. आता सेंटेन्स मधला सब्जेक्ट वेगळा केला तर जे उरलं असते रिमेनिंग पोर्शन, याला आपण काय म्हणतो? प्रेडिकेट. सेंटेन्स मधला सब्जेक्ट वेगळा केला तर ते जे काही उरतं त्याला प्रेडिकेट म्हणतात. ओके, आता लक्षात घ्या, हा सब्जेक्ट काय सांगतो? तर सब्जेक्ट म्हणजे वाक्यामध्ये जी क्रिया होत आहे, वाक्यामध्ये ज्याची स्टेट दाखवली जात आहे, स्थिती दाखवली जात आहे, त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. तो ॲक्शन असेल वाक्यामध्ये तर तो डुअर ऑफ ॲक्शन असतो. आणि प्रेडिकेट काय असतो? तर या सब्जेक्ट सोबत काय होत आहे, सब्जेक्टची डिटेल इन्फॉर्मेशन काय आहे, सब्जेक्टच्या अधिक माहितीसाठी प्रेडिकेट वापरला जातो. म्हणजे प्रेडिकेट सब्जेक्टबद्दल माहिती देतो आणि सब्जेक्ट वाक्यामध्ये होणाऱ्या ॲक्शनला करतो. ओके, तर सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं, सब्जेक्ट सेंटेन्समधला काढला तर उरलेलं सगळं काय असते? प्रेडिकेट असते. आता या प्रेडिकेटमध्ये भरपूर काही गोष्टी असतात, जसं की ऑब्जेक्ट राहील, है ना, वर्ब राहील, ऑक्झिलरी वर्ब राहील, प्रेपोजिशन्स राहतील, ॲडवर्ब्स राहतील, ॲडजेक्टिव्ह राहतील, नंबर ऑफ वर्ड्स राहतील, काही पण राहू शकतो. पण आपला मेन इम्पॉर्टंट आहे की त्या प्रेडिकेटमध्ये एक मेन वर्ब असतो. मेन वर्ब म्हणजे काय? एक फायनाईट वर्ब असतो. मेन वर्बला आपण फायनाईट वर्ब असं म्हणतो. फायनाईट वर्ब असतो, है ना. तर याला आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असं उच्चारतो. विद्यार्थ्यांनो, या सेंटेन्सवरून तुम्हाला कळून आलं की सेंटेन्समधला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट काय असतो. Students, please reply. Do you understand subject and predicate now? Very good, very good. आता बघा, क्लॉजची डेफिनेशन काय? तर क्लॉज म्हणजे ज्याला आपण मराठीत उपवाक्य म्हणतो. तर या क्लॉजची डेफिनेशन काय? तर ग्रुप ऑफ वर्ड्स which contain a subject and a predicate. तर क्लॉजची डेफिनेशन काय? की असा शब्दांचा समूह, ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे काय? शब्दांचा समूह ज्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट राहील. ज्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट राहील त्याला आपण काय म्हणतो? क्लॉज म्हणतो. आता मला एक सांगा, वरती एक सेंटेन्स लिहिलं, या सेंटेन्समध्ये बघा एक सब्जेक्ट आहे आणि एकच प्रेडिकेट आहे, म्हणून आपण याला क्लॉज म्हणू शकतो. याला क्लॉज म्हणू शकतो. माय फ्रेंड लिव्हज इन मुंबई, याच्यामध्ये आम्हाला एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट दिसते, म्हणजे आपण त्याला क्लॉज म्हणू शकतो. अच्छा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रेडिकेट म्हटलं तर प्रेडिकेट हा स्टँडर्डाइज डेफिनेशन म्हणते अ सब्जेक्ट अँड अ प्रेडिकेट. आपण प्रेडिकेटच्या ऐवजी तुम्ही मेन वर्बही लक्षात ठेवला तरी चालेल. म्हणजे कसं लक्षात ठेवायचं की क्लॉज म्हणजे काय? ग्रुप ऑफ वर्ड की ज्यामध्ये कमीत कमी एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट म्हणजे एक मेन वर्ब राहील. एक सब्जेक्ट एक मेन वर्ब हा जो मिळून ग्रुप बनतो त्याला आपण क्लॉज म्हणतो. चला आणखी बघूया. जसं एक सेंटेन्स लिहितो, एक्झाम्पल बघूया. इफ यू गो देअर I shall beat you. If you go there, I shall beat you. आता हे सेंटेन्स, यामध्ये किती सेंटेन्सेस आहेत? या सेंटेन्स मध्ये एक फुल स्टॉप आहे
तर हे पूर्ण एकच सेंटेन्स आहे. सेंटेन्स लांबलंच आहे पण फुल स्टॉप एक आहे ना, म्हणून एकच सेंटेन्स आहे. पण या सेंटेन्समध्ये दोन पार्ट्स दिसतात. तर दोन पार्ट्स कोणते जरा बघूया. आपल्याला हा एक पार्ट दिसतो आणि त्यानंतर हा एक पार्ट दिसतो. कोणत्या बेसिसवर या दोघांना पार्ट्स म्हटलंय? तर याचं बेसिस हे आहे की या दोन्हीमध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दिसतोय किंवा सब्जेक्ट आणि मेन वर्ब दिसतोय. इथे बघा, हा यू सब्जेक्ट आहे आणि गो मेन वर्ब आहे. गो देअर प्रेडिकेट आहे. प्रेडिकेट न दाखवता आपण मेन वर्बच दाखवतो. ओके, या पार्टमध्ये बघा, आय हा सब्जेक्ट आहे आणि बीट हा मेन वर्ब आहे. आय सब्जेक्ट आहे आणि शॅल बीट यू हा प्रेडिकेट आहे. प्रेडिकेटच्या ऐवजी आपण मेन वर्बलाच फोकस करू. तर या पार्टमध्ये एक सब्जेक्ट एक मेन वर्ब दिसते, याही पार्टमध्ये एक सब्जेक्ट आणि मेन वर्ब दिसते. हाही ग्रुप ऑफ वर्ड्स आहे, हाही ग्रुप ऑफ वर्ड्स आहे. तर आपण यालाही क्लॉज म्हणू शकतो आणि याला सुद्धा क्लॉज म्हणू शकतो. या सेंटेन्समध्ये दोन क्लॉजेस आहेत, दोन क्लॉजेस आहेत. ओके, आणखी एक बघा, जसं मी लिहिलं, come here I want to talk to you. Come here I want to talk to you. इकडे मला तुझ्यासोबत बोलायचं. आता याच्यात सेंटेन्स किती आहे? तर फुल स्टॉप एक आहे, सेंटेन्स एकच आहे. पण इथे बघा, हा एक पार्ट दिसतोय आणि त्यानंतर आपल्याला हा एक पार्ट दिसतो. असे दोन पार्ट्स दिसतात. आता या पार्टमध्ये बघा, या पार्टमध्ये कम हा जो आहे हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, हा इम्परेटिव्ह पार्ट आहे, वर्ब आहे याच्यात. याच्यात आय सब्जेक्ट आहे, वॉन्ट काय वर्ब आहे. वर्ब म्हणजे मेन वर्ब. हा इथे सुद्धा हा मेन वर्ब आहे. या ठिकाणी सब्जेक्ट वर्ब दिसतोय तर याला आपण क्लॉज तर म्हणूया, पण या ठिकाणी सब्जेक्ट नाही दिसत. ॲक्च्युली इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट उघडपणे दिसत नाही, तिथे आपल्याला सब्जेक्ट अंडरस्टूड करावं लागतं. कोणता सब्जेक्ट? इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये नेहमी यू हा सब्जेक्ट असतो विद्यार्थी, है ना. इम्परेटिव्ह सेंटेन्सचा सब्जेक्ट काय असतो? यू असतो. तर इथे हिडन सब्जेक्ट आहे, म्हणजे सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. इथे दिसूनच राहिला सब्जेक्ट आणि वर्ब. तर मग हाही क्लॉज आहे आणि हा सुद्धा काय, एक क्लॉज. हाई क्लॉज आणि दुसरा सुद्धा काय, क्लॉज आहे. ठीक आहे. आणखी एक वाक्य बघा, जसं मी सेंटेन्स लिहिला, हू इज कमिंग. हू इज कमिंग हा एक कम्प्लीट सेंटेन्स आहे. एंड कशाने होतो आहे? क्वेश्चन मार्क. याच्यात बघा, हा कमिंग जो आहे तर याला आपण क्लॉज म्हणू शकतो का? थोडा विचार करूया. याच्यामध्ये हा जो कमिंग वर्ड आहे याला अगोदर ऑक्झिलरी वर्ब आहे, तर मग हा काय झाला? मेन वर्ब झाला. हा फायनाइट वर्ब आहे. कमिंग काय? फायनाइट वर्ब आहे. बरं, याच्यात सब्जेक्ट काय? तर हूच्या सेंटेन्सेसमध्ये सब्जेक्ट नसतो. हूच्या सेंटेन्सेसमध्ये सब्जेक्ट नसतो, तर त्यावेळेस आपण हूलाच काय करतो? सब्जेक्ट समजून करतो. हूच्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट नसतो, आपण हूलाच सब्जेक्ट समजतो. म्हणजे मेन वर्ब आहे, सब्जेक्टही आहे. तर मग हा काय झाला? एक ग्रुप ऑफ वर्ड आहे. तर मग याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो? क्लॉज म्हणू शकतो. तर क्लॉज म्हणजे काय? तर क्लॉजची स्टँडर्ड डेफिनेशन अशी पडली की क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड विच कंटेन्स अ सब्जेक्ट अँड अ प्रेडिकेट. एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट असणारा शब्दांचा समूह म्हणजे काय? क्लॉज. प्रेडिकेटला मध्ये भरपूर सारे शब्द असतात, पण आपला महत्त्वपूर्ण शब्द आहे मेन वर्ब. स्टँडर्ड डेफिनेशन म्हणते की एक सब्जेक्ट एक प्रेडिकेट असलेल्या शब्दाच्या समूहाला क्लॉज म्हणायचं. आता आपण डेफिनेशन थोडी चेंज करू. आपण असं म्हणू की एक सब्जेक्ट आणि एक मेन वर्ब असलेल्या शब्दांच्या समूहाला काय म्हणू? क्लॉज म्हणू. आता प्रेडिकेट म्हणण्याऐवजी मेन वर्ब म्हणू. फरक काही नाही पडत, तोच अर्थ होतो त्याचा. एक सब्जेक्ट एक मेन वर्ब ज्यामध्ये असतो त्याला आपण काय म्हणणार? क्लॉज म्हणणार. ओके. एका सेंटेन्समध्ये खूप सारे क्लॉजेस असू शकतात. ओके. आपण त्याच ग्रुप ऑफ वर्डला क्लॉज म्हणू शकतो ज्यामध्ये सब्जेक्ट आणि मेन वर्ब दिसेल, अदरवाईज नाही म्हणते. तर विद्यार्थ्यांनो, क्लॉजेसची डेफिनेशन तुम्हाला कळली का? एकदा रिप्लाय करा.
Have you understood the meaning of and the definition of clauses, students? Very good, very good. हा जो सेंटेन्स आहे, सीइंग मी ही रॅन अवे, सीइंग मी ही रॅन अवे, हा जो सेंटेन्स आहे विद्यार्थ्यांनो, या सेंटेन्स मध्ये किती क्लॉजेस आहेत? जरा रिप्लाय करा. या सेंटेन्स मध्ये किती क्लॉजेस आहे? रिप्लाय करा. येस, दोघांनी आन्सर दिला. बाकीचे काय करत आहेत? बाकीचे पण आन्सर द्या स्टुडंट्स. येस, व्हेरी गुड. बघा, सर्वांनी इथे उत्तर दिलं की 2 क्लॉजेस आहेत. तर स्टुडंट्स, 2 नाही, एकच क्लॉज आहे. क्लॉज एकच आहे. बघा, आपल्याला इथे काय आहे की तुम्ही 2 क्लॉज कोणाला म्हणा ज्यामध्ये 2 मेन वर्ब्स असतील. 2 मेन वर्ब म्हणजे 2 क्लॉजेस. 3 मेन वर्ब असतील 3 क्लॉजेस. आता इथे बघूया, वर्ब सारखे मेन वर्ब सारखं कोणतं दिसते? तर हा रॅन एक वर्ड दिसतो मेन वर्ब सारखा, हा सेकंड फॉर्म आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त हा सीइंग वर्ड दिसतो, हा सुद्धा की नाही वर्बचा फॉर्म दिसतो. आहेच वर्बचा फॉर्म, आयएनजी फॉर्म आहे. पण हा मेन वर्ब आहे का? तर आयएनजी लागलेला फॉर्म कुठे शिकलो आपण? आयएनजी लागलेले फॉर्म्स आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये शिकलो. कंटिन्युअस टेन्स आठवा, प्रेझेंट कंटिन्युअसचं इक्वेशन कसं होतं? सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्बचा आयएनजी फॉर्म. पास्ट कंटिन्युअस मध्ये होतं वॉज वर प्लस वर्बचा आयएनजी फॉर्म. फ्युचर कंटिन्युअस मध्ये होतं शॅल विल प्लस बी आणि त्यानंतर वर्बचा आयएनजी फॉर्म. तर एखादा आयएनजी लागलेल्या शब्दाला जर मेन वर्ब बनायचं असेल तर त्याच्या अगोदर असे ऑक्झिलरी वर्ब्स असावे लागतात. जोपर्यंत एखाद्या शब्दाच्या आयएनजी लागलेल्या शब्दाच्या अगोदर असे ऑक्झिलरी वर्ब्स दिसत नाही तोपर्यंत तो मेन वर्बच बनत नाही, है ना? म्हणजे बघा ना, हा सेंटेन्स का चुकतोय सांगा. आय टीचिंग यू, मी जर असं म्हटलं आय टीचिंग यू, तर हा सेंटेन्स का चुकला? हा याच्यासाठी चुकला कारण हा जो टीचिंग वर्ड आहे हा मेन वर्ब बनायला तर निघाला, पण याला कोणी ऑक्झिलरी वर्बने हेल्पच नाही केली, आणि हेल्प नाही केल्यामुळे हा मेन वर्ब बनू नाही शकला. मग हा मेन वर्ब तर नाही आहे, आय तर प्रोनाउन आहे, यू सुद्धा प्रोनाउन आहे, म्हणजे या सेंटेन्स मध्ये मेन वर्बच नाही आहे. आणि जर सेंटेन्स मध्ये मेन वर्ब नसेल तर तो सेंटेन्सच रॉंग होऊन जातो. म्हणजे बेसिकली हा एक सेंटेन्सच नाही, काही अर्थच नाही निघत त्याच्यात. ओके, तर मला हे सांगायचं होतं इथे की या सेंटेन्सला जर करेक्ट करायचं असेल तर इथे एम वगैरे ऑक्झिलरी टाकून द्या. जसं एम ही ऑक्झिलरी टाकली तर एम टीचिंग मध्ये हा टीचिंग मेन वर्ब बनून जाईल आणि सेंटेन्स करेक्ट होऊन जाईल. आय एम टीचिंग असंच म्हणावं लागेल. तर बॉटम लाईन, वर्बच्या आयएनजी फॉर्मच्या अगोदर जर असे ऑक्झिलरी वर्ब्स दिसत असतील तेव्हाच तो आयएनजी लागलेला शब्द मेन वर्ब बनतो, फायनाइट वर्ब बनतो, अदरवाइज बनत नाही. मग आता इथे सांगा, सीइंगच्या अगोदर काही शब्द आहे का? नाही आहे. मग याच्या अगोदर शब्द नाही आहे म्हणजे हा मेन वर्ब नाही आहे. याला जो तुम्ही मेन वर्ब समजले होते हा मेन वर्ब नाही आहे. मग हा काय आहे? तर हा इथे पार्टिसिपलचं काम करतोय. काय? पार्टिसिपलचं काम करतोय, जो एक नॉन फायनाइट वर्ब असतो. तर हा सीइंग एक नॉन फायनाइट वर्ब आहे. म्हणजे या पूर्ण सेंटेन्स मध्ये
मला रॅन हा एकच वर्ब दिसतो आणि त्याचा सब्जेक्ट कोण आहे ही, म्हणजे पूर्ण ग्रुप ऑफ वर्डमध्ये एकच सब्जेक्ट एकच वर्ब आणि म्हणून काय झाला हा एकच क्लॉज आहे, हा एकच क्लॉज आहे. आय होप स्टुडंट यू अंडरस्टूड. सांगा विद्यार्थ्यांना समजलं का? हॅव यू अंडरस्टूड स्टुडंट्स? येस. ओके. तर आता याच्यानंतर टाइप्स ऑफ क्लॉजेस आपण उद्या शिकूया. ओके. चला सर्वांना थँक्यू व्हेरी मच. उद्याचाही क्लास अटेंड करा. क्लॉजेस चॅप्टर समजला तर इंग्लिशचा एक टफेस्ट चॅप्टर तुम्हाला समजून आला असं होईल. ओके. नक्कीच तुम्हाला फ्युचरमध्ये इंग्लिशचा जेव्हाही तुम्ही अभ्यास करा त्यावेळेस हा चॅप्टर खूप हेल्प करेल. तर थँक्यू व्हेरी मच माय डिअर स्टुडंट्स. हॅव अ नाईस टाईम. पुन्हा एकदा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा सर्वांना. आणि आजचा दिवस एन्जॉय करा अभ्यास करून आणि उद्या आपली परत भेट करूया. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम स्टुडंट्स. बाय.